ओके विश्राम, सावधान, चला फटाफट चालायचंय. ओके, गुड मॉर्निंग. हम तुम संग है, कितने ढंग है. हम तुम संग है, कितने ढंग है. धरती पे अपनी सोचो तो यारो, कितने जुदा रंग है. हम तुम मिल जाए तो ये दुनिया बदले. हम तुम मिल जाए तो ये दुनिया बदले. है सूरज सी गर्मी अपनी ही सांसों में, नरमी हवाओं सी अपनी ही बाहों में. है सूरज सी गर्मी अपनी ही सांसों में, नरमी हवाओं से अपनी ही बाहों में. अणु से भी बढ़ के ताकत हमारी अपनी सोच में है. चाहे कोई भी मुश्किल हो तो ठोकर में रख ले. हम तुम मिल जाए तो ये दुनिया बदले. आओ सब मिलके हम देखें ये सपना, दुनिया में सबसे सर ऊंचा हो अपना. आता मी प्रत्यक्ष नागपूर शहरामध्ये आलेलो आहे. सगळे मोठा पूलही मागे पार केलेला आहे आणि आता शांतपणे इथे बाकड्यावर बसलो आहे उन्हामध्ये. आता पुन्हा पुढची वाटचाल चालू करतोय, हो की नाही. गाडी पण समोर आलेली आहे योगायोगाने. चालूया महाराष्ट्र, चला. ओके. ही जाए ये कदम आसमां छू ले. अरे काका थांबतो. या काका ही संत्रा बर्फी आहे नागपूरची फेमस आहे. आणि हे हिरावाल्याची आहे. आणि हे बेसनचे लाडू. कसे आहे तुम्ही? मग कसा वाटतो? एकदम फिट. आणि हे बाकी बेसनचे लाडू. घरी यायचं होतं. वगैरे काम त्यासाठी असते ते. मला असं वाटलं का तुम्ही घेतली का काकानी? नाही रे बाबा, घेऊन घेऊनच टाकायला पाहिजे. नाही काय काय उपयोग त्याचा. ओके, आपण नंतर किराणा चालवायची घेतल्यावर किती किराया पडतो याचं? फिशविश का कार्यक्रम करून बढिया. काय असतं माहिती का, मी रस्त्यावर चाललोय, सासूबाई मरण पावले मला एक शाळा दिसली, कीर्तीच्या ताबडतोब जातो. माझं 25 शाळा झाल्या नाही. वृद्धाश्रम अजून काय शेतकऱ्यांची परवा ना परवा तिकडे सात्विक जेवण काही दिलं नाही. काय काय मग त्यांना चालतं बघायचं कारण नाही. मौद्याला बसशील तेव्हा अजून नाही नाही, आता खूप झालं. नाही ना आपण
ते आहे 50 लाडू हा, काळजी आहे घ्या 40-50 लाडू आहे अरे खूप झालं बाबा. चला काळजी घ्या तुमच्या चेहऱ्यावर वाटत राहिलं का तुम्ही मी आजच आहे, बाहेर बोलू थोडीशी हे होऊन राहिली आहे. आज कर बनवते. आज आराम करा. मध्ये तुम्ही ट्रॅफिक नको घ्या ट्रॅफिक घ्या हा ना. ना तुम्ही हे तुम्ही हिरवा कंचवाला असा रस्ता घ्या म्हणजे कसं आहे का थकतही नाही आणि याच्यावर हे सगळं अवलंबून. मी सांगतो त्याला दर्शन घ्यायला. तू सांग बरोबर दर्शन हा तू चला लक्ष्मण काका. का दर्शन घ्या. चला. चला नाही राहू दे. निघा निघा. चला इथं दादा Yes. चला राहू दे. चला भेटू मग है ना आणि आम्ही स्पेशली येणार. आणि मी मी करणार आणि उद्या मिसेस. सकाळी 5 वाजता येतो तुम्हाला घ्यायला. किती वाजता येईल तुम्ही सांगा. एमपी के हैं हाँ. ये रात में यहीं पे रहते हैं अच्छा यहाँ पे सोते हैं रात में ये थोड़ा बराबर नहीं है वो. गिर सकता है नहीं नहीं. गिरेगा नहीं नहीं पक्का जमा है यहाँ पक्का है. और क्या सर ये पूरा अपना दुकान है ना यहाँ पे लेकिन ये धंधा इधर ही है. अंडा कुछ लेके जाएगा आदमी खाली आता है ये जब आता है ना वहाँ के पेट से तो बंद मुट्ठी रहती है उसकी बराबर है. और जब जाता है ना आ गया तो खुला रहता है ना तो कुछ लेके आए थे ना कुछ लेके जाएंगे बराबर. अगर लेके जाएंगे आज अपने क्रम लेके जाएंगे सिर्फ। करेक्ट. जो अपने क्रम है किसी अच्छा बोल लो बस बस. किसी को तुम कुछ नहीं दे सकते हाँ कम से कम. अच्छा बोल सकते हो करेक्ट. अच्छा बोल लिया तो उससे बढ़िया कोई चीज नहीं है दुनिया के अंदर। बराबर है बराबर. अपना मानना ही है बराबर. किसी में रखो व्यवहार अच्छा रखो बस अगर बस. दुश्मन भी आ रहा है उसको बिठाओ अच्छे से करेक्ट. अगर दुश्मन भी आ रहा है करेक्ट. वो अपनी दुश्मनी अपना आप में मिटा करेक्ट. तो वो देखने वाला ऊपर वाला है हाँ. अगर तुम किसी के वास्ते अच्छा करोगे तुम्हारे वास्ते भी अच्छी होगा वाह. अगर तुम दूसरे के वास्ते बुरा करोगे ना तो तुम्हारे से पहले हाइट बुझ जाती है और तुम्हारे को मालूम नहीं पड़ता है कब तुम उसमें गिर रहे हो कब नहीं गिर रहे हो तो इससे अच्छा है अपनी तरफ से जितना भी हो सके अपने दिल से दूसरे के वास्ते अच्छा करो बस बस. कोई अपने वास्ते कुछ भी कर रहा है तो नजरअंदाज कर दो लेकिन क्या है अपने वास्ते अपना अच्छा करो करेक्ट. दूसरे को कभी भी किसी को तकलीफ ना होना चाहिए अपनी से ये ठिकाना किधर का है. वही ये पण. रखो रखो. नहीं करूँगा. आओ सब मिलके हम देखें ये सपना. राहू दे. नाही नाही काका तुमचा आशीर्वाद पाहिजे. नाही नाही. काय म्हणता काका अरे एकदम कशी यात्रा कशी चालू आहे? एकदम जोरदार. एकदम बढिया. हो. मला आशिष भाऊनी सांगितलं मगाशी काका म्हणले पुन्हा निघाले म्हणजे भ्रमणसाठी. हा. म्हटलं बाप म्हटलं आता काकाशी म्हटलं फिटनेस एकदम जबरदस्त आहे म्हटलं. दादा मिठाई घे ना. ये बसा. बसा ना. मी ऑफिस मधून आलो झालो. बसा ना, आमचा फोटो चांगला काढला नाही. इथे राहा ना पाठवून येतोस? जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर. नागपूर बाप आणि असं पुढे अजून आहे. बापरे तुला अरे जबरदस्त कसं? आहे. मी आता माझ्या मिसेस घरी माझ्या घरीतून काका 5 किलोमीटर आहे फक्त. बरोबर आहे. हा. तुम्ही चला ना काका घरी 2 दिवस मुक्काम आम्ही करा. स्पेशली दोघ जण येणार आहे. अरे काका तुम्ही 100% येत नाही तुम्ही. येणार. आता ऍक्च्युली ती येणार होती हा. पण मी तिला सांगितलं सध्या नको. हा. हो का? माझं मिशन नाही होत हा. disturb होतं. नाही बरोबर. म्हणून बायकोला मी सांगितलं नको सध्या मला हे आपलं आणि निवांतपणे जाऊ दे. नाही नाही बरोबर आहे. काय माहिती आपण आमची गडबड काय झाली हा, हा. की म्हणजे गाडी लावायला पार्किंग करायला जागा नाही ना स्टेशनच्या बाहेर. रेल्वे स्टेशनच्या बाहेर हो. जागाच नाही तिथे. पूर्ण तो कामं चालू हवालदार आहेत. मागे मागे लागला. हम्म. मग आम्ही जेमतेम इकडे आलो आता. मग आता परत मला तिथेच जायचं हे माझं पक्का आहे. हाच रस्ता आहे ना तुमचा आहे की नाही? तर घरी एक ब्रेक घ्या. मी चौकात घ्यायला येतो तुम्हाला. पुन्हा चौकात सोडून दे.
अर्ध्या तासासाठी तिथं लागा का? काय असतं माझं एक एक पाऊल म्हणजे पाऊल तिथे जे आहे ना तिथे जे मला आम्ही आलो चालत चाललो वणवण वणवण वण आज नागपूर म्हणजे वणवण नागपूर नाही कोणत्या शहरामध्ये जळगाव मला इतका ताप झाला त्रास झाला तिथं बुलढाणा शहरात झाला ना की डोक्याला ताप म्हणजे ते ज्ञानदान त्या गर्दीमध्ये फार ताप. त्यापेक्षा हायवेला सोपं पडतं. हा तिथे काही ट्रॉफिक नाही हा. काही नाही म्हणजे तुम्ही सरळ सीए रोडनी झाले म्हणजे कंटिन्यू अमरावतीच्या रस्त्याने तुम्ही सरस हो राहिले हो तर मग हाच रस्ता सरळ हो. तर मी तुमची व्यवस्था मदत सेंटरमध्येही करून दिली असती. जिथे आहे ना तिथे आपल्याकडे आहे मित्राची पण जागा आहे आणि माझ्या मोठ्या वडिलांचं घर आहे ते बिलकुल चौकातच आहे आणि त्यांच्या घरासमोर खूप मोठी जागा खाली आहे तिथे आपण आरामात गाडी लावू शकलो असतो. झालं आता पण. काय करायचं? हो ना. चला काय हरकत नाही. काय काही नाही सेफ आणले ते ड्रॅगन फ्रूट आणलं म्हटलं आता ते 2-4 दिवस खराब होत नाही ते चांगल्या वस्तू आहे खाता येते म्हटलं आणि म्हटलं आता नवीन काय घेऊन जाऊ तुम्ही जरा बघून तरी काय काय प्रत्येक वस्तू घालून त्यांनी फक्त गाडी बघितली मध्य प्रदेश मधून इथे नागपूरच्या मध्ये हो का? धाब्यावर रामटेक कडे रामपेठ रामटेकचं सांगू तिथे गाडी बघितली आणि मी पदयात्रा करत होतो बघ तेव्हापासूनची जी ओळख आहे म्हणजे माझ्या पुस्तक प्रकाशनापासून ते सगळे संबंध आहेत. हा फक्त आता मदत येणं झालं नाही आमची तयारी होती चौघांची आम्ही सोबतच येणार होतो आता असा त्रास झाला येईल बरोबर. म्हणून थांबावं लागलं. नाही काकूची तब्येत वगैरे कशी आहे का काय? एकदम झकास जाम ऍक्टिव्ह आणि काकू एकदम विचार जबरदस्त नको. आहे. म्हणजे माझ्याकडे सगळ्यांना ओळखते तुम्हाला की कोण काय आहे काकू काय आहे म्हणून सगळे पण आता या निमित्ताने कशी भेट होऊन गेली असती आणि आम्ही स्पेशली खरंच सकाळी तुम्ही फक्त अर्ध्या तासासाठी ठरवून घाला घरी माझ्या जेवण करा सध्या नको मग मी लगेच तर सोडून दिलं काय होत ना 4-5 जण आहे, काही विषय नाही नाही तो बाकीचे- सगळ्यांची अरेंजमेंट विषय काही तो नाहीये, प्रॉब्लेम नाही विषय तो नाहीये खरंच तो. आपलं जे चालणं आहे ना इथनं फक्त 3.5 किलोमीटर जवळ आहे हो माझं घर. बेटा मी आम्ही तुम्हाला येऊ. सकाळी सोडून देतो 100% आम्ही दोघं जण येऊ वेगळं येऊ खरंच या काय कधी पण या, कारण काही आता विषय सध्या माझं ते हे आहे ना नाही. 2-4 म्हणजे अशा माझी हप्त्याभराच्या सून सुट्ट्या आहे ना, घ्या. हा, हा. सूनही माझ्यावर रागवते दर आठवड्याला एकदा सुट्टी घ्या म्हटलं नाही ते एकदा सुरू झालं की ते टार्गेट असतं ना आपल्याला दिसतं नाही, बरोबर. जायचं हो की नाही मग ते माझा गॅप गेला की बरं पडतं शेवटी तिथं ऐकून मी महिन्यातून एकदा एक सुट्टी घ्यायचं असं ठरवलं कारण त्यावेळी वर माझं बाकीचं सगळं लिखाण वगैरे होऊ शकतं बरोबर महिन्यातून एकदा हो की नाही बरोबर म्हणून तरी एक दिवस सुट्टी कमी आहे 2-4 दिवसाच्या सुट्ट्या पाहिजे तुम्हाला नाही, कार्य होतं नाही मग चांगलं. मलाही ओढ आहे ना नाही. डोंबिवलीकरांनी मला खास चांगला फ्लॅग ऑफ दिलेला आहे हो की नाही हो की नाही काय दिवस होते ते 24 जानेवारी बापरे 24 जानेवारी एवढे दिवस वगैरे सगळं आठवतो मग माझ्या तर लक्षातही नाही 10-12 वर्ष झाले म्हणून मग तरी लक्षात ठेव मला कधीची ब्रेन स्ट्रोक आला होता हो माहिती आहे का? मग तरी पण पुरवत आहे नाही बरोबर आहे की नाही विल पॉवर खूप जबरदस्त आहे एवढं नाही अजून मी सांगितलं थोड्या वेळाने बापरे. ते दोघांना येऊ दे बस ते आले आता ती गणेशच्या घरून निघाले 15-20 मिनिटांमध्ये येऊन जातील ते. तुमचं प्रेम म्हणजे काय प्रेम ते काय ना तुमचा आशीर्वाद आहे काय नाही. तुमच्यासारखे लोक भेटले पाहिजे ना मला कारण की आम्ही तर आज विचार करतो चांगल्या लोकांची जेवढी संगत राहील तेवढं चांगलं आहे की नाही कसं आहे काका तुमचं ज्ञान आहे तुम्ही सांगणाऱ्या प्रत्येक गोष्टी चांगल्या जाईल काय का आहे की नाही मौद्याच्या आधी म्हणजे अशी काही व्यवस्थित जागा नाही मग ते रस्त्यावर कुठेतरी थांबावं लागेल हा. म्हणजे ते असं काय चांगलं असतं वगैरे. चालण्यावर वगैरे ते बघ, पाय तर, फार अं, बेकार असतं. तिकडे पण गावात वगैरे आहे ना आमच्या ओळखीचे वगैरे लोक आहेत तिकडे 2-4 गावं रस्त्यावर आमचे रुमतळा आहे त्याच्यानंतर आशिषभाऊच्या मित्राचं गाव आहे मोठं गाव आहे चांगलं मोठा आज माणूस कोण आहे. येते आता आता आशिषभाऊ येत आहे गणेश आणि प्रफुल्ल भाऊ प्रफुल्ल तिघे येत आहेत तिकडे ऐकत आहे हा एकाच गाडीत आहे नक्की मी त्यांच्यासोबतच आलो असतो पण कसं मग मला त्यांच्यासोबत तिकडे जावं लागलं असतं मग गाडी घ्यावं लागतं जावं लागतं त्याच्यापेक्षा मी निघतो
तुम्ही मागून या मी तोंड थांबतो म्हटलं कानाकडे